मानाची वागणूक देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, वीर लवजी उस्ताद, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता जिजाई या थोर राष्ट्रपुरुषांच्या माता पित्यांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करत असताना आभाळाने उड्डाण नाकारलेल्या पंखांना ज्यांनी गरुडाचं सामर्थ्य दिलं ते महामानव, विश्वभूषण, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. बांधवांनो, आता आज 5 तारीख 12 वाजायला थोडासा उशीर आहे आणि सालाबादाप्रमाणे याही वर्षी वसाहतीमधील कार्यसम्राट तरुण मित्र मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी होत आहे. आणि हा महापरिनिर्वाण दिन होत असताना मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून माता रमाबाई आंबेडकर नगरच्या खुशीमध्ये, या बलिदान भूमीमध्ये, या क्रांती भूमीमध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाशी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये संपूर्ण जनता या ठिकाणी येत असते. आणि जनता येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये 395 कलमाची घटना लिहिली आणि संपूर्ण स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला, त्या महामानवाला वंदन करण्यासाठी त्या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस लाखोचा अनुयायी, लाखोचा जनसमुदाय, लाखोचा जनसागर, तो महासूर्य, क्रांतीसूर्य, क्रांतीदाता महामानव दादा बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणि तरुण मित्र मंडळाच्या वतीनं प्रदीप पाठारे, गजानन आहिरे, रमेश आहिरे, अरविंद मोरे, विजय निकम, शशिकांत बर्वे, रविकांत बर्वे, रमेश टपाल, विजय निकम, विजय काकडे, मंगेश पगारे, रमेश आहिरे, या अरविंद मोरे, विलास तिरभवणे, राजेश करमकर या आणि आमच्या या सर्व छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी हा पुतळा परिसर स्वच्छ करतात आणि अतिशय मेहनतीने रक्ताचं पाणी करून रात्रदिवस एक करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिसर हा स्वच्छ ठेवतात. आणि सर्व जयंत्या, महापुरुषांच्या जयंत्या, तथागत गौतम बुद्धाची जयंती या ठिकाणी साजरी होते. तसेच या ठिकाणी जयंती साजरी होत असताना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी वेळात वेळ काढून आपली तब्येत बरी नसताना देखील या माता रमाबाई आंबेडकर नगरच्या कुशीमध्ये ज्यांचे पाय लागलेले आहेत आणि सध्या ते खरोखरच आजारपणातून उठलेले आहेत आणि सध्या ओकेच्या स्थितीमध्ये असणारे आमच्या काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, माजी मंत्री आदरणीय वीरेंद्रजी बक्षी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच आमचे भालचंद्रजी शिरसाट साहेब या ठिकाणी देखील उपस्थित झालेले आहेत. दरवर्षी हजेरी न लावता वेळेला महत्व देऊन दरवर्षी न चुकता या ठिकाणी भालचंद्र शिरसाट साहेब येतात. तसेच आमचे या ठिकाणी आपल्या वसाहतीमध्ये गेले 8 दिवस नव्हे तर गेले महिनाभरापासून ज्यांचं नाव गाजते आणि जे गोरगरिबांची मदत करतात, अडीअडचणीला मदत करून प्रत्येकाच्या घरी जाऊन सदिच्छा भेट देतात, प्रत्येकाच्या तब्येतीची चौकशी करतात, असे आमचे भारतीय जनता पक्षाचे आदरणीय काकड साहेब, मुकुंदजी काकड साहेब यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. तसेच या महामानवाने या ठिकाणी या देशाची घटना लिहून ज्या स्त्रियांना मान सन्मानाचा अधिकार दिला, तुम्हाला आम्हालाच नव्हे तर संपूर्ण 18 जगत जातीला मान सन्मान देऊन या देशाचा इतिहास घडवला. ज्या महामानवाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्याच महामानवाने महाडचा ऐतिहासिक 14 तारखेचा सत्याग्रह केला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना
पाणी प्यायला मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे जेवढे कार्यक्रम झाले तेवढे तेवढे ऐतिहासिक झाले. नागपूरची दीक्षाभूमी घ्या, जी जपानमध्ये रक्तरंजित क्रांती झाली, रशियामध्ये रक्तरंजित क्रांती झाली, चीनमध्ये रक्तरंजित क्रांती झाली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ती कुठल्या प्रकारची मारामारी न होता, कुठलीही रक्तरंजित क्रांती न होता, अतिशय शांततेच्या मार्गाने तथागताच्या धम्माची 22 प्रतिज्ञा देऊन दीक्षा दिली. त्यांना खरोखरच अभिवादन करताना आम्हाला अभिमान वाटतो. या देशाचा सूर्य हरपला, या देशाचा दलित गेला, या देशाचा दलितांचा दाता गेला, या देशातील गोरगरिबांचा दाता गेला, या देशातील 18 पगड जातींचा मुक्तीदाता गेला, या देशातील संपूर्ण समाजाचा एक आधारस्तंभ गेला, या देशातील संपूर्ण मानव जातीचा आधार गेला. अरे कयामत ने बांधा निशाना, हम सो रहे थे बेखबर. कयामत ने बांधा निशाना, हम सो रहे थे बेखबर. अरे दिल्ली से आई खबर, बाबा गए छोड़कर, बाबा गए छोड़कर. लोकसभा का भवन दुख में हुआ मगन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं त्यावेळेस आपण आमचा तर जन्म नव्हता, परंतु मुंबईमध्ये आमचे बाप दादा झोपलेले होते. परंतु ज्या जवानांनी सीमेवर आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि या देशाचा इतिहास घडवला, या देशाचं संरक्षण केलं, परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जी 18 तासाची ड्युटी आहे ती 12 तास करा, त्या इंग्रजांनी बाबासाहेबांची मागणी मान्य केली आणि 12 तासाची ड्युटी केली. जेव्हा संविधान 26 जानेवारी 1949 ला प्राप्त झालं आणि त्या संविधानात बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री झाले, तेव्हा त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तासाचे कामगारांना 8 तास केले आणि 1 रुपयाचं मूल्यांकन सांगितलं, 1 रुपयाचं महत्व सांगितलं आणि प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ लिहिला आणि प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ लिहून या देशाची घटना लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनामध्ये साठवले आणि या देशाची घटना लिहून या देशाचा इतिहास घडवला. ज्या महामानवाला शाळेमध्ये शिकायचा अधिकार नव्हता, अरे भारताची घटना लिहून त्या महामानवाने या देशाचा इतिहास बदलून टाकला. ज्या महामानवाला गाडीतून खाली उतरवलं गेलं क्षुद्र म्हणून, तो महामानव विमानात फिरू लागला. ज्या मानवाला कपडे घालायचा अधिकार नव्हता, तो महामानव सुटापुटात आणि टाळ्यांनी कोटामध्ये फिरू लागला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महामंत्र देऊन संविधान रूपी ग्रंथ, पवित्र ग्रंथ या देशाला दिला आणि या पवित्र ग्रंथातून या देशातील संपूर्ण जाती धर्माची नव्हे तर 140 कोट्यवधी नागरिकांची मुक्तता केली आणि भारतीय घटनेचा इतिहास घडवला. अशा महामानवाचा 69वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी होत आहेत. वेळेला मत देऊन या ठिकाणी मुंबई प्रदेश राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आमच्या दिदी राखीताई जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहेत. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी आम्हाला दरवर्षी 14 एप्रिल 6 डिसेंबरला रात्री 12ला आम्हाला जे प्राधान्य देऊन आमच्या संघाची परिचय महिला मंडळ, श्रीरत्न महिला मंडळ यांच्या वतीनं पंचशील बुद्धवंदना होईल आणि आपला कार्यक्रम सुरळीत पार पडेल. परंतु या ठिकाणचे मान्यवर आलेले आहे त्यांचे काय मी आभार मानत नाही बांधवांनो, कारण हा दुःखाचा दिवस आहे. या दुःखाच्या दिवशी आमच्या महामानवाला आमच्या पवित्र स्मृती वंदन करण्यासाठी आलेल्या तमाम लोकांचे मी आभार मानतो. या ठिकाणी पुतळ्यासमोर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया जे मान्यवरांच्या पाठीमागे उभे राहा, जेणेकरून पुतळ्याचा परिसर मोकळा सोडा. आणि विशेष म्हणजे आज ज्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, आज 12च्या नंतर 6 तारीख उजाडते. 6 तारीख उजाडल्यानंतर सागर देखील शांत झाला होता. म्हणून कवीने म्हटलं, अरे सागरा शांत हो जरा, भीम माझा येथे दिसला, शांत हो जरा. जर स्मशानात
कसा होता, भीम होता कसा, भीम झाला कसा, भीम झिजला कसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गेले तेव्हा सांगितलं, स्मशानी हाय रे दर्या किनारी जाऊन आलो, स्मशानी हाय रे दर्या किनारी जाऊन आलो, तिथे मी बाबांचा देह जळताना पाहून आलो. जवळच माझ्या काहीच नव्हते, जवळच माझ्या काहीच नव्हते, परंतु अश्रूंची फुले मी वाहून आलो, अश्रूंची फुले मी वाहून आलो. अशा या दोन डोळ्यांच्या अश्रूमधून बाबासाहेब आंबेडकरांना क्रांतिकारी आदरांजली वाहत असताना हृदय भरून येतं, मन भरून येतं. जेव्हा धक्का माणसाला लागतो तेव्हा घरातली पोकळी निर्माण करतो. आदरणीय संजय पाटील यांच्या कन्या आदरणीय राजूताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. त्यांनी देखील उपस्थिती प्रार्थना ठरलेली आहे. त्या देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. बाबा या ठिकाणी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं तेव्हा प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला. जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली तेव्हा त्यांना फार अडीअडचणी झाल्या. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये एक शिष्टमंडळ गेलं, गांधीजींच्या घरी शिष्टमंडळ गेलं, तेव्हा गांधीजींच्या पेयांनी सांगितलं की गांधी सो रहे, बाबा गांधीजी सो रहे, आप कल आ जाओ. नेहरूजींच्या घरी गेलं तेव्हा नेहरूच्या पेयांनी सांगितलं की नेहरूजी सो रहे, आप कल आ जाओ. परंतु रात्रीचे 2:45 झाले होते तेव्हा बाबासाहेबांच्या घरी शिष्टमंडळ गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हे जागे होते, पुस्तक वाचत होते. तेव्हा त्यांना त्या कार्यकर्त्याने विचारलं की बाबा आम्ही गांधीजींच्या घरी गेलो, नेहरूजींच्या घरी गेलो, परंतु बाबा 3 वाजत आलेले आहेत, आपण जागे आहात, आपण का जागे आहात? तेव्हा बाबांनी सांगितलं की नेहरूजींचा समाज जागा आहे, गांधीजींचा समाज जागा आहे, परंतु माझा समाज झोपलेला आहे आणि या समाजाचं उद्या काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून या समाजाला मला जागा करायचं आहे. म्हणून मी सांगतो बाबासाहेब आंबेडकरांना मरता मरता बाबासाहेब आजारी होते आणि बाबासाहेब सांगत होते, बाबासाहेब आजारी होते. आजारी असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले आणि अश्रू निर्माण होताना बाबासाहेबांची चिता जळाली आणि बाबासाहेबांनी सांगितलं मी मेल्यानंतर या समाजाचं नुकसान होईल. म्हणून म्हणतो पेटता पेटता बोलली रे चिता, पेटता पेटता बोलली रे चिता, मुलांना होता संपली रे कथा, संपली रे कथा, संपली रे कथा. या ठिकाणी राखी दिदी जाधव, राजूताई बक्षी साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलित होईल आणि मेणबत्ती भेटायला जाईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक जयघोष होईल. हा जयघोष होताना आपण आपलं कर्तव्य समजून एक भीम सैनिक म्हणून या ठिकाणी दीप प्रज्वलित करावं. मागच बक्षी साहेबांच्या हस्ते अगरबत्ती पेटवल्या जाईल. या देशातील सूर्य हरपला आणि अंधार झाला. त्या अंधकारमय जीवनामध्ये संपूर्ण जनसागर लोटला होता आणि आज जनसागर लोटला असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेमध्ये प्रत्येक जातीचा माणूस बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाला होता. आज बाबा जाऊन 69 वर्ष झाले. 69 वर्षामध्ये जो इतिहास काही घडला तो ज्या महामानवाने ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या पेशव्यांच्या काळामध्ये 5000 वर्ष गुलामगिरी केली, परंतु बाबासाहेबांनंतर 50 वर्षाच्या आत ती गुलामगिरी नष्ट केली. ती 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये 395 कलमाची घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये आज सरकारी स्त्रियांना 9 महिने 9 दिवस गरोदरपणामध्ये भरपगारी रजा दिली आणि कामगार न्यायालयामध्ये कामगार मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांची युनियन खोलली आणि आपल्या मॅनेजमेंटच्या विरोधात बंड करायला त्यांना शिकवलं. म्हणून गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेवेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीच्या या ठिकाणी आले. या ठिकाणी शहीद स्मारक
स्मारक समिती अध्यक्ष अशोकदादा हिरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, काका गांगुडे उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. बोला बोल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम हमारा नारा है, जय भीम हमारा प्यारा है, जय भीम हमारी इज्जत है, जय भीम देश हमारा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होत आहे. 12 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत, तरी या 10 मिनिटांमध्ये आपण शांततेचं दर्शन घडवा आणि तथागताच्या शांततेच्या मार्गाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमशक्तीचं विराट दर्शन घडवा, विराट दर्शन घडवा, विराट दर्शन घडवा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानाची वागणूक दिली, क्रांतिकारी वागणूक दिली, क्रांतिकारी विचार दिले. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगितलं आता मागे वळून बघू नकोस, मागे वळून बनू नकोस, कष्ट कुणाचं घेऊ नकोस, उष्ट कुणाचं खाऊ नकोस. मागे वळून बघू नकोस, कष्ट कुणाचं घेऊ नकोस, उष्ट कुणाचं खाऊ नकोस. अरे जळून कोळसा होऊ नकोस, जळून कोळसा होऊ नकोस. जरी झाली तुझी राख, जरी झाली तुझी राख, पण लाचार कुणाचा होऊ नकोस, लाचार कुणाचा होऊ नकोस. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवलेल्या आठवणीनं या ठिकाणी मुकुंदजी काकड साहेब हे देखील या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी अभिवादन केलेलं आहे. भालचंद्र शिरसाटजी साहेब आलेले आहेत, आमच्या रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ गांगुडे आहेत, आमच्या मंडळाचे प्रदीप पाठारे, गजानन आयरे, अरविंद मोरे, रमेश आयरे, विलास तिरभवणे, रविकांत बर्वे, नंदकुमार साठे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शहीद स्मारक समितीचे अशोकदादा हिरे, काका गांगुर्डे, चिंतामणभाई गांगुर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. विकास पवार देखील या ठिकाणी आहेत, बापू सुमाळ देखील आहेत. आणि आमचं हे मंडळ हे 4-5 जे मेन लोक आहेत या ठिकाणी शिवसेना पक्षाचे आमचे नेते आणि कार्यकर्ते, उज्ज्वल कार्यकर्ते सतीश पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही अभिनंदन करत नाही, पण वेळेला महत्त्व देऊन आल्याबद्दल आम्ही पुतळा समितीच्या वतीने त्यांचा आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी महादेव माने यांनी देखील अभिवादन केलेले आहेत आणि अभिवादन करण्यात आलेल्या सर्वच मी अभिवादन करतो. आणि मी महिला मंडळांना विनंती करतो की आपण आपली बौद्धवंदना सुरू करावी, जेणेकरून सर्व मोकळे होतील. आणि उद्या दादरला जाताना लहान मुलांचा हात पकडा आणि व्यवस्थित त्यांना घरी सोडा. आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदरणीय पासवार साहेब हे 2 तासापासून या ठिकाणी होते. तसेच आमच्या मॅडम आहेत, लता सुतार मॅडम, आमचे आयरे साहेब आहेत, गायकवाड साहेब, असलम खतीब साहेब यांचा देखील मी आभार मानतो. आणि आपण जे आम्हाला सहकार्य केलं असंच सहकार्य लवकर घ्या. संघटित केणारे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी देखील अभिवादन केलेले आहेत.